नमस्कार. आता मला समाजात ज्या घटना घडतात त्याच्याबद्दल बोलायचं आहे. आजकाल पेपर उघडला, टी व्हीवरच्या बातम्या बघितल्या की आपल्याला अतिशय मन विषण्ण करणाऱ्या, हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या वाचायला आणि ऐकायला मिळतात. काही महिन्यांच्या मुली, काही वर्षांच्या मुली, त्यांनाही विकृत लोक सोडत नाही हे बघून अतिशय वाईट वाटते. इतकी कोवळी कोवळी मुलं मुली, छोट्या छोट्या मुली ज्यांच्या अवयवांची वाढही झाली नसते, अशा मुलींच्या शरीराचे लचके तोडून त्यांचा खून केला जातो हे बघून मला फार फार वाईट वाटते. तर मला आता सांगायचं आहे, कायदा तर काय करत नाहीच आहे. कायद्याने नुसत्या तारखांवर तारखाच पडत आहे, पण ज्यांच्यावर अशी वेळ येते त्या आईवडिलांचं काय होत असेल याची कल्पना आपण करू शकतो. नुसत्या मेणबत्त्या पेटवून आणि ते दुःख व्यक्त करून उपयोग नाही आहे. तर मला वाटतं सगळ्या पालकांनी आता सावध झालं पाहिजे. सगळ्या पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष दिलं पाहिजे. 1-2 वर्षाची मुलं जेव्हा बाहेर खेळत असतात तेव्हा पालकांनी सतत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आपण बघतो की छोटे छोटे आमिष म्हणजे चॉकलेट दिलं, आईस्क्रीम दिलं की मुलं लगेच धावत जातात आणि कोणत्याही अनोळखी व्यक्तीकडून ते खाऊन त्याच्याबरोबर कुठेही जातात. तर आजकाल गरज आहे ती आईवडिलांनी लहानपणापासूनच या युगामध्ये आपल्या मुलांना आपल्या घरचा पत्ता, आपल्या आईवडिलांचा मोबाईल नंबर पाठ करून घ्यावा आणि रोज, मी तर म्हणते रोज त्या मुलांना ओरडून ओरडून, कानी कपाळी ओरडून सांगावे, प्रेमाने सांगावे, नाही ऐकलं तर ओरडून सांगावे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटायचं नाही, त्यांच्या हातचं खायचं नाही. कितीही आपल्या आवडीचा पदार्थ असू दे, किती आपल्या आवडीची गोष्ट असू दे, पण अनोळखी व्यक्तीकडनं काहीही घ्यायचे नाही, चॉकलेट घ्यायची नाही. आणि जर कोणी जबरदस्ती केलीच तर लगेच ओरडाआरडे करून आपल्या बाजूच्या आजूबाजूच्या लोकांना गोळा करायचं. हे आपल्या मुलांना, जसं आपण रोज शुभंकरोती बोलतो, रोज मुलांना अभ्यास करायला सांगतो, तशा या गोष्टी मला वाटतं रोज सांगितल्या पाहिजे. आजकाल हा एक संस्काराचा भाग झाला आहे असं मला वाटते. आपल्या मुलांना ओळखीच्यांमध्ये सुद्धा अशा घटना घडतात, त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे आपल्या शेजारी पाजारीसुद्धा आपल्या मुलांकडे ठेवू नका. विशेषतः मुलींना, लहान लहान मुलींना चांगले स्पर्श, वाईट स्पर्श याची ओळख करून द्या आणि त्यांना आत्तापासूनच शिकवा की तुम्ही कुठलेही अनोळखी पुरुष असू दे, अनोळखी स्त्री असू दे, ओळखीचेही कुणी असू दे, काका काकू, मामा मामी, कितीही गोड बोलणारे असू दे, त्यांच्यापासून आपण कसं सावध राहायला पाहिजे हे आपल्या मुलींना तुम्ही नक्कीच शिक्षण द्यायचं. आणि हे शिक्षण एकदाच देऊन उपयोग नाही. छोटी मुलं असतात, ती लगेच विसरून जातात. त्यामुळे रोज तुम्ही आपल्या मुलांना जवळ घ्या, प्रेमाने मांडीवर बसवा आणि त्यांना सांगायचं की बघ, तू बाहेर गेलास खेळायला, तुला जर कोणी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही, कोणी खाऊ दिला तर घ्यायचं नाही. नकार द्यायला शिका, स्पष्ट नकार द्यायला शिका. आणि जर कोणी जबरदस्ती केली तर आरडाओरडी करायला शिकवा. तरच आपल्या मुलांचं पुढचं भविष्य चांगलं राहणार आहे असं मला वाटतं. धन्यवाद.